आजकाल मारुती कुठं कॉस्ट कटिंग करेल हे सांगता येत नाही, कारण मी आता चालवतोय मारुती सुझुकी डिझायर कॅब आहे येलो नंबर प्लेट मध्ये. तर ह्या गाडीमध्ये मित्रांनो कॉस्ट कटिंग मारुतीला कुठं करावी हे समजत नाही. आता तुम्ही जर पाहिलं तर ह्या गाडीमध्ये पॉवर विंडो तर दिलेले आहेत, बाकी स्टेअरिंग वरती कोणत्याही प्रकारचे कंट्रोल नाही आहेत. म्युझिक प्लेअर आहे, तो आफ्टर मार्केट आहे. पण ही जे ओव्हरव्हीम आहेत ते कमीत कमी जॉयस्टिक वाले तरी द्यायला पाहिजे होते, जेणेकरून आपण आतूनच ते ऍडजस्ट करू शकत होतो. आता ह्यात ना जॉयस्टिक दिली ना इलेक्ट्रॉनिकल कंट्रोल दिलेले आहेत, जेणेकरून आपण ऍडजस्ट करू. आता या गाडीमध्ये दोन्ही बाजूला ना कुठेही जॉयस्टिक दिली आहे, ना कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रिक कंट्रोल्स आहेत. तर आता हे ऍडजस्ट कसे करायचे? तर तुमची गाडी जेव्हा पण तुम्हाला जर गरज वाटेल की आता जे ओव्हरव्हीम आहे ते ऍडजस्ट करायचे, तेव्हा तुम्ही हाताने ते ऍडजस्ट करायचे. म्हणजे जॉयस्टिक नाहीये ना इलेक्ट्रिकल कंट्रोल आहेत, किती कॉस्टिंग तरी करायची. तर मारुतीला माझं एकच सांगणं आहे की कॉस्ट कटिंग करा. बऱ्याच ठिकाणी आपण पार्ट्समध्ये किंवा मटेरियल क्वालिटीमध्ये आपण कॉस्ट कटिंग करत असता, पण ह्या गोष्टी ज्या कंपल्सरी किंवा ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्यामध्ये कॉस्ट कटिंग करू नका.